धन्यवाद. यानंतर खरं तर वेळ खूप झालेला आहे, तरी लोकाग्रहास्तव मी प्राध्यापक यशपाल भिंगे सरांना अशी विनंती करतो की आपण कृपया 1-2 मिनिटात आपण या प्रसंगी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. कारण मला माहिती आहे आपलं खूप मोठं संघटन या भागात आहे, आपल्याला मानणारा पण खूप मोठा समाज इथे आहे. ओबीसी आणि बहुजनांचे नेते प्राध्यापक यशपाल भिंगे सर. खूप वेळ झालेला आहे, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही. या मोंढा मैदानामध्ये अनेक वेळेला मी माझी भूमिका मांडलेली आहे. आज रामदास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. देगलूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तसा हा ओबीसीचा पण बालेकिल्ला आहे. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, पण देवेंद्र फडणवीसाला हे माहीत नाही की मुस्लिम समुदायामधले 70% समाज हे ओबीसी समाज आहेत. ते त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक फार चांगलं गठबंधन झालेलं आहे. रामदास पाटील यांचा लिंगायत समाज आणि इथला धनगर समाज यांचा शिवमल्हार या ठिकाणी जोरदार होणार आहे तालुक्यामध्ये. मला माहिती आहे की मोगलाजी अण्णा या ठिकाणी आहेत. नगर परिषदेमध्ये 100% आपण निवडून येणार आहोत हे मला माहिती आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये शिवमल्हारीचा येळकोट ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय घडेल याची कल्पना ज्यांना ज्यांना या भागातलं राजकारण माहित आहे त्यांना माहित आहे. हा जातीचा विषय नाही. काँग्रेस कधी जातीचं राजकारण करीत नाही, परंतु गाववाड्यातल्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम ओबीसीचा डीएनए म्हणणाऱ्या फडणवीसांनी केलेलं आहे. आम्ही गावागावामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहत होतो, परंतु अत्यंत नाचलेलं राजकारण घेऊन ते गावागावामध्ये भांडणं लावतायत, समाजामध्ये भांडणं लावतायत. आणि दादा, मला अत्यंत दुःखानं तुम्हाला सांगावंसं वाटतंय की ही भूमी संतांची भूमी आहे. आमच्या नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगजींचे पदस्पर्श झालेले आहे. याच नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थांनी लढा उभा केलेला आहे. 18 पगड जातीतले लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये राहतात, परंतु आमच्या काही गावामध्ये भांडणं झाली, कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावरती गेली. अरे भांडण करायचं तर गावातल्या ओबीसी सोबत नाही, भांडण करायचं तर गावामध्ये ओबीसी बहुसंख्या आहेत, मराठा अल्पसंख्या आहे, तर मराठ्याशी आमचं भांडण नाही. अरे कळणाऱ्या नारद तिथं वर्षा बंगल्यावर बसलेला आहे, त्याच्यासोबत खरं भांडण आहे. आपण हे विसरूनच चाललो आणि एकमेकाशी भांडायला लागलेलो आहे. बांधवांनो, आता इलेक्शन लागल्याबरोबर पैशाचे कंटेनर इथे उभे राहतील. यावेळेला ठरणार आहे की तुमच्या बापजाद्याने या भूमीसाठी काम केलंय, तुमच्या बापजाद्यानं सामाजिक एकात्मता राखण्याचं काम केलंय. आता तुमची परीक्षा आहे. कारण आज ज्याचा वाढदिवस आहे ते विकास पुरुष जे स्वतःला म्हणतात, त्यांनी पैशाच्या राजकारणाशिवाय काहीच केलं नाही. 19 मध्ये त्यांच्या जमिनीखाली, त्यांच्या पायाखालची जमीन मी काढून घेतली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्हाला एकोप्यानं येणाऱ्या नगर परिषदेला, जिल्हा परिषद, पंचायत समितीला तुमच्या दारापुढे पैशाचा महापूर येईल. त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमची परीक्षा आहे. त्यावेळेला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की पैशापेक्षाही आम्ही बंधुभावाला महत्व देतो. अरे पैसे येतात आणि जातात, पैसे कायमस्वरूपी टिकत नसतात. कायमस्वरूपी टिकतो तो समाज टिकतो, बंधुभाव टिकतो, देश टिकतो. आणि म्हणून अविनाश निलमवार सारख्या तरुण कार्यकर्त्याच्या हातामध्ये आपण इथे नेतृत्व देतोय. मोगलाजी अण्णांच्या हातामध्ये इथे नेतृत्व आहे. कैलासला मी मागेही म्हणत होतो की अरे कैलास, या नांदेड जिल्ह्यामध्ये खरं गठबंधन हे शिवमल्हाराचं होतं. एकदा लिंगायत समाजाचा एखादा चांगला कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आमच्या सोबत द्या, तुम्हाला सांगतो भाजपचा गाडा उलटा पालटा झाल्याशिवाय राहत नाही. हे समजून घ्या तुम्ही. आणि म्हणून कालच्या सभेमध्ये इथे राष्ट्रवादीची सभा घेतली आहे ना, काल त्याच्या त्या ऑफिसमध्ये वाजले की 12वर डॅन्स झालाय. काल
बघल्या की नाही डॅन्स? वाजले की 12 त्यानं दाखवून दिले, वाजले की 12 आणि देगलूर मध्ये आल्यावर पाऊस पडला, खुर्च्या उलट्या झाल्या, खुर्च्या उलट्या केल्या तुम्ही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खुर्च्या तुम्ही उलट्या केल्या. त्याच्यामुळं काळजी करू नका, एकोप्यानं राहा. लिंगायत समाज हा आपल्या सोबत आहे, धनगर समाज आपल्या सोबत आहे, मराठा समाज आपल्या सोबत आहे आणि मुस्लिम समाज हा तर आपला श्वास आहे, समजून घ्या. आणि त्यामुळे जाता जाता फक्त एक शेर सांगणार आहे, सामाजिक सद्भाव बिघडायला लागलेला आहे. आपल्यामध्ये काहीतरी आता हे करतील, आपल्यामध्ये दलाल पैशाच्या जोरावर फोडण्याचं काम करतील, वेगवेगळ्या समाजाला चुचकावण्याचं काम होईल. अशा वेळेला समाजानं पायरून उभं राहा. म्हणून एक शायर म्हणतो, अरे ओ राम के लड्डू भी खाता है और रहीम की खीर भी खाता है, और राम के लड्डू भी खाता है और रहीम की खीर भी खाता है. अरे भूखा है साहब, उसे कहा मजहब समझ आता है. मला असं वाटतं की भुके कंगाल माणसाची लढाई आहे आणि ती लढाई आपण मोगलाजी अण्णा आणि अविनाश यांच्या खांद्यावर आपण ती लढाई दिलेली आहे. यांना खाली बघायचं, यांची मान खाली होईल असं काम तुमच्याच्यानं होणार नाही याची मला खात्री आहे, माझा विश्वास आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी आलेल्या आहेत. भगिनींना माझी एक विनंती शेवटची, दादा याही ठिकाणी रगतपितीवाले लोक आहेत, हातचा हात करतात, नमस्ते सदा वत्सल. अरे तुम्ही झेंडा लावला नाही भडव्यांनो कधी, तुम्ही राष्ट्रगीताला विरोध केला, तुम्ही गांधीजीची हत्या केली आणि तुम्ही आज डिमडी वाजवल्या. आम्ही राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्रभक्त आहोत. मायमावल्याला विनंती आहे, लेकरं त्या शाखेमध्ये पाठवू नका. हे रगतपितीवाले लोक आहेत, त्याच्यापासून सावध राहा आणि काँग्रेसचा पंजाचा तिरंगा झेंडा बुलंद करा. तोच देश वाचवणार आहे. जननायक राहुलजी गांधी हेच खऱ्या अर्थानं या देशाचे नायक आहेत. महात्मा गांधी सोबत आम्हाला काम करायला मिळालं नाही, आम्ही राहुलजी गांधी सोबत काम करतोय. अरे त्या गांधी सोबत काम करू शकलो नाही, या गांधी सोबत आम्ही काम करतोय आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आणि एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि ही ताकद कायम ठेवा. ताकद फोडण्यासाठी बऱ्याच गोष्टी होणार आहेत, तुम्हाला इतकं सोपं समजू नका. ती ताकद आपली फुटू देऊ नका, आपली एकी फुटू देऊ नका. बाकी रामदास पाटील साहेब, तुमच्यामुळं येण्यामुळं तुम्हाला आता कळणार नाही, ते तुमच्या येण्यामुळं फक्त देगलूरला नाही तर मुखेडचं बी बटन दबलेलं आहे. दोन्हीकडे बी आता मस्त राईट कार्यक्रम होणार आहे. तुम्ही चिंता करू नका, सगळ्या ताकदीनं आम्ही तुमच्या सोबत आहोत. काँग्रेस पक्षाचा ओबीसीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून दादांनी माझ्यासारख्या काय फाटका माणूस, म्हणजे मास्तर माणूस, कॉलेजमध्ये शिकवणारा माणूस, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका सामान्य धनगर कुटुंबातल्या पोराला दादांच्या वैचारिक नेतृत्वामुळे ही संधी मिळालेली आहे. काँग्रेस बदलते. आता काँग्रेस फक्त श्रीमंतायची, बड्या लोकायची आहे की नाही, आणि तेला बगान फुलवा आणि तेनं मग वेळ आली की काँग्रेस सोडून ढुंगणारा पाय लावून होईल तिकडं आणि आम्ही इथंच. असं होणार नाही. जो काम करील, जो कष्ट करील, जो काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जाईल, अशा सामान्यातल्या सामान्य गरीब पोराच्या हातामध्ये त्या त्या भागातलं काँग्रेसचं नेतृत्व येईल, ही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अनेक पक्षप्रवेश राहिलेले आहेत.